इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। इंडियन वर्सेस इंडिया 1 जुलाई से 11 जुलाई तक लाइव सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी. गोड तिखट आंबट खारट अशा सर्व चवींचे विनोद घेऊन हास्याच्या चविष्ट रेसिपीज बनवायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, कॉमेडी किंग अरुण कदम यांच्यासोबत आज पुन्हा एकदा खेळला जाणार आहे फसवा फसवीचा खेळ. आणि आज पुन्हा एकदा त्यांच्यासोबत हसवणूक करायला येत आहेत मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी आणि खानदेशचा सपूत श्याम राजपूत. श्याम, आज या एके इंटरनॅशनल कंपनीमध्ये आजचा आपला पगाराचा दिवस तो आपल्याला कधीच वेळेत मिळत नाही. हा ना, ते आपल्या परडे सारखाच आहे ना. म्हणजे आपण 10 वेळा प्रोड्युसरला खरेपणाने खोटं प्रॉमिस करतो, तेव्हा कुठे आपल्याला अर्ध्या महिन्याचा पगार मिळतो. हे आपण कुठल्या खरेपणाने खोटं प्रॉमिस करतो की आपण स्किट वाजवू बा. आज स्किट पण वाजवायचं आणि आज पगार पण मिळवायचं. अरे रामलाल चहा आण रे, चहा. तुला सांगतो ऑफिस मधला चहा, ऑफिस मधला चहा ना म्हणजे ऑफिस मधला चहा एकदम सॉलिड. म्हणजे अशी तरतरी येते ना की काय विचारू नकोस. की म्हणजे ना या जगाचा एकदम राजा झाल्यासारखं वाटतं. काय पडलं का रे? फुटलं काय? हो, काय तुमचं नशीब फुटलं. म्हणजे पंढरी आता आपल्या डिडिंगच होणार आहे. हा, अरे बॉसचा लकी लाल रंगाचा कप तू फोडून टाकला रे भो. तो तिकडे. आता काय नाही, आता तुमची नोकरी आणि पगार दोन्ही पण विसरा. यार असं काय बोललो का यार? आजच्या पगाराच्या दिवशी मी बसायचा दृढ निश्चय केला होता यार. अरे कुठे बसायच्या गोष्टी करतो रे तू? आता बसायच्या जागेवर फटके पडणार आहेत आपल्याला. ऐक तू आहे ना, तू ना एक काम कर. ते आवर तू आहे ना पटकन एक रिप्लेसमेंटचा दुसरा एक लाल रंगाचा कप घेऊन ये ना प्लीज. हो, आता त्याचं काय होणार नाही, फुटलं ते. नाही पण एक दुसरा कप घेऊन ये ना होऊ प्लीज. शकत नाही साहेब. अरे हे बघ, आमच्या पगारातले ना 10% तुला देतो. नक्की हा बघतो आहे. जा घेऊन ये जा लवकर. हे दलिंदर, त्याला 10% प्रॉमिस कशाला केलं रे? अरे मग त्याशिवाय तो आपलं काम कसं ऐकणार? अरे बऱ्याचदा आपल्याला पगार 10% मिळतो फक्त. बोलतोय काही भी तो. हो, हे घ्या. हे अरे पिवळ्या रंगाचा कप आहे, लाल रंगाचा कप पाहिजे होता ना रे. मला पण माहितीये ना, या आपल्या ऑफिस मध्ये फक्त साहेबांचाच लाल रंगाचा कप असतो एकच, तो पण मी फोडून टाकला आता. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, इथं जे काय असतं ना ते फक्त साहेबांचंच लाल असतं. I have gone your proposal. It didn't impress me. Oh my God! Absolutely, yeah. No, please no. Talk to my secretary, please, Prajakta. Okay? Okay. Okay. Siya. Okay, Siya. सियावर रामचंद्र की जय. क्या बात आहे सर, क्या बात आहे. हा देवच वाचवू शकतो बा. त्याचं बघितलं म्हणजे 2-4 वाक्य अंग्रेजीत बोलत तर कवरे लोक इम्प्रेस झाले ना. नाही तर आवरे वर्ष मी मराठीत अभिनय करतो तर यांच्या तोंडावरची माशी सुद्धा एनिवे, पण आज मी जाम भारी खुश आहे रा. काय झालं सर? तुम्हाला सांगतो, आज तो फिलिपाईन्स वाला माझा जो क्लायंट आहे ना त्याच्याबरोबर मी 500 करोड रुपयाचं डील फायनल करून टाकलंय. वा वा, क्या बात आहे सर. कॉंग्रॅट सर. थँक्यू. पण मला प्लीज माझा लाल रंगाचा जो माझा लकी कप आहे ना त्याच्यात मला चाय द्या. देणार आहे बस सर. काय चाललं आहे इकडेच आहे. अरे तेच काय चाललंय तुमचं? म्हणजे तुमच्या दोघांना एकत्रच मूलव्याध झाल्यासारखं का मला वाटतं? आज आमच्या पगाराचा दिवस आहे ना, म्हणून आम्ही इथे थांबले बा. तर पगार देऊन टाका बा आमच्या. अरे वासाऱ्याला आवडत आहे ना. वा बाजूला आत्ता पगार देतो तुम्हाला. वा इकडे
माझा लाल रंगाचा जो माझा लक्की कप होता तो गेला कुठे? सर तो फुट एक फुटावर आहे तो. फुट 1 फुटावर आहे. हा बघा तुमच्यापासून 1 फुटावर. हा काय? अरे वसर्या, यो पिवलाय तुम्ही त्याला लाल बोलतस? खरं श्याम याला सांगितलं यो वसर आहे ना, नाश्त्यामध्ये यांनी ना जास्तच हळदीचे पिवले पोहे खाल्लेले दिसतंय. त्याला सगळंच पिवले दिसतंय. तर याला सांग याचा रंग कुठला आहे? लाल रंगाचा आहे सर तो. खरे वसर्या, म्हणजे तुमच्या दोघांचे पण सईला बघून डोले फिटले तर नाही ना? रे वसाड्यानो, यो पिवला कप आहे, तुम्ही त्याला लाल बोलताय? लालच आहे सर. एक मिनिट रे बालोनो, मला जरा प्लीज सांगा, यो लाल कप आहे? यो लाल कप आहे? बाय स्नेहा, हा पिवला कप नाही आहे? पण मला या पिवला कप कसा दिसतो? मला प्लीज 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 मला सांगा, यो कुठला रंग आहे? पिवळा. नाही यो पिवळा. नाही यो लाल. म्हणजे ये पिवला आहे, हा ये पिवला आहे, हा. नाही यो पण लाल आहे. सर सर एक मिनिट तू मला तू तुम्ही सांग सांगा. प्लीज सांग सर मला. तुम्ही काल रात्री हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते का? अरे हल्ला ते हा. हल्ला हा. जाम भारी ते हा. चाटला हल्दीन तर मी जाम नाचतोय. मला हलत बोलली. अरे बस रे, तुम्हाला कसं कळलं मी हल्दीन गेलो ते? सर तुमच्या डोळ्यात हळदीचा हँगओव्हर दिसतोय. खाली मारलं. डोळ्यामध्ये दारूचा हँगवर दिसायला पाहिजे ना. नाही पण तुमच्या डोळ्यामध्ये हळदीचाच हँगओव्हर दिसतोय, त्याच्यामुळे तुम्हाला सगळं पिवळं दिसतंय. त्याच्यामुळे हा पिवळा कप पण तुम्हाला पिवळा दिसतोय. हा, म्हणजे तुला असं म्हणायचंय यो लाल कप पिवला आहे? तेच बोललो मी. श्याम सांग ना रे बसरेला, म्हणजे मला सांग, यो बोलतोय की यो लाल कप पिवला आहे. सर तेच बोलला तो, पिवळा कप पिवळा दिसतोय. छजलं. म्हणजे आतापर्यंत म्हणा यो लाल कप पिवला दिसत होता, आता म्हणा पिवलं ऐकायला पण येऊ लागले. तुम्ही म्हणा उल्लूप तर नाही बनवत आहे ना रे? नाही हो सर, तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहे, तुम्ही आम्ही काय उल्लू बनवणार आहे अरे तुम्हाला? किसके माय के पिवळे की हिम्मत है. चल ना सर, असं नसतं. किसके माय के लाल में हिम्मत है असंही रहतं. सर तेज बोलला तो, किसके मायके पिवड़े में इतनी हिम्मत है, तेज बोलला ना. नाही नाही, जाम जाम गोंधळ आहे, म्हणजे कन्फ्युजन आहे रे सगळे सर, चासले जाम एक मिनिट. कन्फ्युजन. आम्ही काय करतो बघा, आम्ही गाणी सांगतो तुम्हाला. हा? आणि मग त्या गाण्यात तुम्ही ओळखा. हा येस येस, हा? गाणं म्हणा. गाणं, हा म्हणजे तुम्ही गाणं लाल रंगाचं म्हणा पण. हा म्हणजे बघा, हा हा, ये लाल दुपट्टे वाली अच्छा बोला. गाणं बोला. हा, गाणं बघा. हा, हा. 1 2 3. ए पिवळे दुपट्टे वाली तेरे नाम तो बता, पिवळे दुपट्टे वाली तेरा नाम. थांबा सर. लाल दुपट्टे वाले तेरे नाम तो बता, ये पिवले दुपट्टे वाले नाम तो बता, ये कसं फालतू गिरी? नाही ये गाणं ये कॅन्सल, ये गाणं कॅन्सल, ये गाणं कॅन्सल, ये गाणं कॅन्सल. दुसरं आपलं गाणं पाहिजे दुसरं. हा. सागर मधलं गाणं आहे बघा. ला 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 जा तिकडे, कळलं मला, गाणं कळलं तिकडे. ते बोला. तुम्ही नीट आहे का? पिवळ्या 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 पिवळ्या. म्हणजे तुम्ही लाल बोलताय तर मला पिवला ऐकू येतंय, नाही मी लाल बोलतोय तर मला लालच ऐकू येते. मला एक डाऊट क्लिअर करायचा. आता काय? म्हणजे ऍक्च्युली कसं तुम्ही लाल बोलताय का नाही, तर मला पिवले ऐकायला येते. पण ऍक्च्युली कसं माहितीये काय, तुम्ही बोलता नाही ना, तुमच्या होटाची हालचाल आहे ना, म्हणजे अशी ऐकायला येते पिवले. ऍक्च्युअली ती कशी पाहिजे,
लाल अशी पाहिजे ना रे. मग आता काय करायचं? आता काय नाही, आता तुम्ही तुमचे होठ आहे ना लाल बोला, मी ते वाचतो. बोला लाल. एक मिनिट, काय करू नका सर्व. एक मिनिट, होय, काय करू नका. नाही रे, मला काही सुचत नाही. जामच म्हणजे सगळेच टेन्शन झाले, जाम आजारी झाले सारखं वाटलं रे मला. मला पण तेच वाटतं सर. मला असं वाटतं बा की तुम्हाला आहे ना कावीड झालेला असेल. अरे पण वसाऱ्या कावील झालेल्या माणसाला अख्खं जग पिवलं दिसायला पाहिजे ना. हा. म्हणजे बघ बाला, हे पिवलं दिसतंय म्हणा, हे नील आहे ते निवलं दिसतंय, हे काल आहे ते कावलं दिसतंय, पण हाच एकटा वसारा आवरा का हट्टीपणा करतो? योच का फितूर झालाय वसारा? योच म्हणा का दिसतोय असा? सर एक मिनिट बसा तुम्ही. तो कप ठेवा. मला सांगा, आज सकाळी तुम्ही कुठे कोणाशी मीटिंग करून आलात? हा, ते फिलिपाईन्स आहे ना, फिलिपाईन्सचा क्लायंट, त्याच्याबरोबर मी 500 करोड रुपयाचं मी डील साईन केलेलं आहे. अरे वाट लागली ना, त्यानेच वाट लागली. त्याने ते झालं आता. अरे फिलिपाईन्स मध्ये त्या कावलीचा ना अजून एक ऍडव्हान्स विषाणू सापडलाय त्यांना. त्याचं नाव आहे पिलिया. नॉर्मली कावलीमध्ये काय होते की आपल्याला सगळं पिवळं दिसतं, पण ह्या पिलियामध्ये काय होतं, जे पिवळं असतं ते पिवळं दिसतं, पण जे पिवळं असतं ते पण पिवळं दिसतं. म्हणजे अवरी लफरी झालेत. पण तुम्ही आता अवरेवेल माझ्याबरोबर संपर्कात आहेत, तर तुम्हाला पण संसर्ग रोग झाले असेल ना रे? नाही नाही नाही, जे मालक कामगारांना वेळेवर पगार देत नाही त्यांनाच हा आजार होतो. म्हणजे या विषाणूला अवली आतली खबर आहे. ऍडव्हान्स येतो. पण याच्यावर काहीतरी उपाय असेल ना रे? पगार देऊन टाकायचा लगेच. पगार आमचा पगार देऊन टाका. म्हणजे मी बरं होईल ना रे? लगेच. मी आता पचकन तुमचा पगार देऊन टाकतो. पण एक मिनिट, आता तो वजारा फिलिपाईन्स आहे ना, त्याच्यामुळे हे सगळी लपडी झालीत. पहिल्या चाची चड्डी पिवली करत. एक मिनिट, तुम्हाला पिवळी म्हणायची आहे का? नाही, त्याला पिवलीच म्हणायचं आहे मला. हा, एक मिनिट. हॅलो हा हा हा. येस सर. वा दादा, याच्या गालावरचा तुला कुठला रंग दिसतोय? पिवडा. याच्या गालावरचा तुला कुठला रंग दिसतोय? पिवळा. अजून पण? ओके, नो प्रॉब्लेम. सर ये जवळ इथे थोडस जवळ ये. थोडं अजून जवळ ये. आता मी काही नाही करणार. आता मी ये चाकूने ना तुमच्या हातातली नस कापली, आणि ये नस कापल्यानंतर खाली जे रक्त पडेल ते कुठल्या रंगाचं असणार आहे? पिवळ्या. म्हणजे पिवल्याच रंगाचं रक्त पडणार आहे? कन्फर्म. म्हणजे तुझा मी आता नस कापतो आणि सगळं खाली वाहून जाऊ दे. म्हणजे जोपर्यंत तुला न मला कन्फर्म होत नाही की हे लाल रंगाचं लाल रक्त लाल दिसे. लालच असणार. एक मिनिट. लाल. बसऱ्यांना मी तिकडे खिडकीजवळ गेलो होतो ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं काय, मी फोन करत होतो तर माझ्या लक्षात त्या सिग्नल जवळ गेलं. तिकडे म्हणा लाल पिवळा न हिरवा कलर दिसला. हिरवा सिग्नल पडला तेव्हा सगळ्या गाड्या जायला लागल्या. पिवळा सिग्नल पडला तेव्हा लोक हळू हळू गाडी जायला. लाल सिग्नल पडला तर सगळ्या गाड्या थांबल्या.
तेव्हाच माझ्या डोसक्यान क्लिअर झालं की हे वसरू म्हणा उल्लू बनवताय. आता तर नुसत्या हाताची नाही तुमच्या पायाची मस्त छान होती ही लाल पिवळी गंडवा गंडवी. मजा आली. सई काय म्हणशील? अरुणदा, जरी तुमचं म्हणजे आम्हाला वैयक्तिक वाईट वाटत असलं तरी सुद्धा ही तुमची होणारी मजा आता हवी हवीशी वाटते आणि त्यांनी फारच छान विनोद निर्मिती होते. फार मजा आली. पॅडीदा मस्त. तुझी ती रिॲक्शन फारच कमाल होती थप्पड मारल्यानंतरची. श्यामदादा मस्त. ही कॉन्सेप्ट खूपच छान होती की खूप कन्फ्युजन क्रिएट होऊ शकलं असतं पण ते तुम्ही कुठेही क्रिएट होऊ दिलं नाहीत. त्याच्यात इतकी क्लॅरिटी ठेवली त्याच्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन. मजा आली. बरं मी सगळ्यांना सांगू इच्छिते की या स्किटमध्ये फिलिपाईन्समध्ये पिलिया नावाचा विषाणू आलाय वगैरे हे जे काही होतं तो फक्त गमतीचा भाग होता. विनोद निर्मितीसाठी ते केलं होतं. आम्हाला कुठल्याही देशाच्या प्रतिष्ठेला कुठलाही धक्का पोचवायचा नाही आहे अशी अफवा पसरवायची नाही आहे आणि असं काही अस्तित्वात नाही आहे. हे केवळ विनोद म्हणून तुम्ही स्वीकारावं अशी आमची इच्छा आहे. बाकी स्किट धमाल. थँक्यू. मंडळी आज पुन्हा एकदा तुमच्या समोर येत आहेत MHJ ऑफिसमधील हुशार कर्तव्यदक्ष बॉस आणि मूर्ख आळशी एम्प्लॉई. बघूया त्यांच्यातली जुगलबंदी जी रंगवतायत हास्य महारथी समीर चौगुले आणि कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार. आणि आज त्यांच्या सोबत आहे कोकणची सुकन्या रसिका. काय करू या समीर चौगुले नामक प्राण्याचं? हे बघ, जुजबी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडची फाईल आहे. त्या सगळ्या फाईल वर खाली मलाच मिळणार असं लिहून ठेवलं. आता जुजबी मिळण्यासाठी किती कष्ट करावे लागतात हे तर तुला माहितीये. मोठे मोठे लोक इथे प्रयत्न करून गेले, मिळाली काय करायचं. आणि त्यात समीर चौगुले म्हणजे ना डिस्चार्ज झालेली बॅटरी आहे. त्याला घेऊन हा माझा ऑफिसचा कारभार मी कसा सांभाळते ना माझं मला माहिती. म्हणजे अशी मस्त थंडी पडावी आणि छान असं उबदार पांघरून घेऊन आपण झोपावं आणि बारीकशा फटीतून अशी बोचरी थंडी आत येते आणि आपल्याला बोचत राहते ना त्या फटीसारखा आहे समीर चौगुले. सतत बोचत असतो माहिती. हे बघ 11 वाजले अजून बोचायला पोचला नाहीये. काय करायचं. आज का दिन है वैलेंटाइन. आई डोंट नो हु विल बी माइन. हे आले विरारचे शाहरुख. आज का दिन है प्यार करने का नहीं किसी के बॉस से डरने का. हे बघा सनी देओलच्या रूपात धर्मेंद्र. 2 पल की जिंदगी स्किट में गवा दी. कोण आहे हा सुनील शेट्टी का शाहरुख कोण आहे हा. 2 पल की जिंदगी स्किट में गवा दे. इत्तेफाक आरजू लिए आले समीर सर चौगुले परत आले. घेऊ एंट्री परत घेऊ सर विसरलोय. राहू दे तसं एडिट होणार आहे ते. जा. हो यू रावडी राठोड ब्युटी. बापरे. आज माझी व्हॅलेंटाईन होशील. चल भाग चल. वाक्य वेगळं होतं वेगळं घेतलं.
प्राजू आज माझी व्हॅलेंटाईन होशील? वा दादा वा. दादा तू लक्ष देऊ नको, तू लक्ष देऊ नको. हो, हो. आज माझी व्हॅलेंटाईन होशील? होईन ना. फक्त व्हॅलेंटाईन या शब्दाचं स्पेलिंग सांग. पुढच्या वर्षी नक्की भेटेन. आले व्हाईट वॉकर आले का? टाक टाक. मे आय किमी काटकर आहेस तू मॅम? मे आय कमवते किती बोलते किती तू मॅम? मे आय कम इन मॅम? यात या. या. हाय. अरे एक मिनिट. असं असं सहज आलात तुम्ही? म्हणजे नाही तो आज दाराचा आवाज नाही केला? एवढी लुब्धच ते आवाज? ए लुब्ध बिब्ध काही नाहीये. लुब्ध उडासारखं नाही येत. ह्याच्यात काय लुब्ध व्हायचंय? आज व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल दाराचा आवाज. ये, बस. येस मॅम. बस 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 बस. गुड. काय आहे हे? ऑफिसची फाईल. गमत आहे पावलं. कॅच कॅच खेळतोय आपण. हा? हा? कॅच कॅच खेळतोय. हे घ्या फाईल घ्या, जरा उघडा आणि डोकवा त्यात. बघा ऑफिसच्या कामावर काय विनयभंग केलाय आपण. बघा विशू एक मिनिट. हे थोबाड पडे ना, विशू, विशू मॅम आज माझा मूड नाहीये. सॉरी. कधी मूड कधी असतोय तुझा? मूड असतो कधी तुझा कामाचा? जेव्हा बघावा तेव्हा नसते चाळे करत असतोस. कधी असतो मूड तुझा? हसू नको. जा गो टू युअर डेस्क. डू युअर जॉब. ओके ठीक आहे. हॅव अ नाइस डे मॅम. जा जा. गॉड ब्लेस यू. हाय. जा. ए थांब इकडे इकडे. आय नो यू नीड मी. आज व्हॅलेंटाईन डे म्हणून आपल्या एमडींना काय तू मेसेज केलास रे? हा हॅपी व्हॅलेंटाईन डे सर. 4 हार्ट असे स्माइलीज पाठवलेस. आपल्या एमडींना हे असे कोणी मेसेज करतं? नॉनसेन्स. म्हणजे मनातही नव्हतं. राग नाही येणार त्यांना हे असले मेसेज केल्यावर? नाही राग येणार मॅम. आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. आज प्रेम करायचा दिवस आहे. खुलं प्रेम करूया आपण. आणि मी तर ठरवलंय हा दिवस नाही, अख्खा वीक व्हॅलेंटाईन्स वीक म्हणून साजरा करायचा. आय हॅव डिसाइडेड. तो व्हॅलेंटाईन काय बाप आहे तुझा? हा? नेव्हर से दॅट. गप्पे. हे असं कधी बोलू नका बाप आहे बीप आहे. कळलं ना? आज प्रेम करा फक्त. तुम्ही करा प्रेम. मी पण ठरवलंय आयुष्यभर खूप एकटा राहिलो, आता नाही. हे बघा तुम्ही तुमच्या ओळखीने माझ्या वतीने शब्द टाका, स्वतःशी बोला आणि माझ्याबरोबर व्हॅलेंटाईन म्हणून या. डोक्यावर पडलायस? मी तुझी व्हॅलेंटाईन का होऊ? सारखं झुरण्यापेक्षा हे बरं ए नाही. गप्पे झुरळ ग. मी तुझ्यासाठी झुरू वाढ बघ. बरं आहेस तू? कसा दिसतोस बघितलं आरशात? बघितलं स्वतःकडे जरा? रस्त्यात थुंकलेली जांभळाची बी दिसतोस. पण ती बी थुकायच्या आधी ओठानं स्पर्श करते हे विसरू नका. उलट्या हाताची मोठा रोमॅन्टिक झालाय. जा ना कामाचा डोंगर उपस माकडा. केवढी कामं पडले. जा व्हॅलेंटाईन डे साजरे करताय. म्हणून प्लीज मला आज कोणतरी व्हॅलेंटाईन्स मिळवून द्या. सीसीटीव्ही कॅमेरे लागले तिकडे. मला व्हॅलेंटाईन हवीच आहे. हे काय करतो? मला व्हॅलेंटाईन हवी आहे. मला व्हॅलेंटाईन हवी आहे. डोक्यावर पडलेस? एवढ्या वर्षांचे आमचे रिलेशन्स आहेत, कधी वाटलं नाही तुम्हाला 2 दिवस वा 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 व्हॅलेंटाईन? एक मिनिट. मी तुझी बॉस आहे आणि तू एम्प्लॉई आहेस माझा. हे रिलेशन आहे आपले. काय व्हॅलेंटाईनचा संबंध आहे? नॉनसेन्स. मला व्हॅलेंटाईन हवी. मला व्हॅलेंटाईन हवी. अरे काय ऑफिस आहे ना हे? मला व्हॅलेंटाईन आहे. मॅनेजर गो टू जा कामाला लागा. मला व्हॅलेंटाईन नाही जाणार मी. मॅडम आत येऊ का? येस कम इन. कितने आदमी थे? थूक ना त्याच्या तोंडावर थूक. ह्या तुझं रोमॅन्टिक वाक्य हे पहिलं. डायलॉग चुकला. मी मान्य करतो डायलॉग चुकला. कितने आदमी थे. सॉरी कोण आहेस तू? ही कोण आहे मॅडम? लांबरेच. नाही लांब. ही ए ए ए ए ए लांब. लांब. कोण आहे?
नवीन आहे या ऑफिसमध्ये. म्हणजे आधी चिपळूण ब्रांचला होते, तिकडे मोरे नावाचे बॉस होते, त्यांच्या शिकवणीला कंटाळून मग इथे पळून आलो. व्हॉट इज युअर अट्रॅक्टिव्ह नेम? अट्रॅक्टिव्ह नेम. मायसेल्फ रसिका. नीट नीट ते डोळे ना पडतील बघ खाली. निव्वळ मुंगूस दिसतोय चेहरा. इनफ रसिका. दो जिस्म अगर एक जान बनना चाहे तो क्या जाता है किसी का. मला आवडलीस तू रसिका. ऐकू, हाऊ स्वीट. यस. किती छान गाणं म्हटलं तुम्ही. गाणं? हा बघा ना मॅडम, किसिका रसिका खूपच आवडलं मला. माझं पूर्ण नाव ना रसिका घोरपडे. त्यावर काही सुचतंय का तुम्हाला? रसिका घोरपडे. हो. चंद्रापेक्षा मोहक आहे तुझं रुपडे. मला तू आवडतेस रसिका घोरपडे. ऐक, हे तर अजूनच छान आहे. यस. घोरपडेवर पण माझ्या वडिलांचं नाव वल्लभ आहे, त्यावर सुचेल का तुम्हाला काही? वल्लभ? हो, हो. न जाने वल्लभ वल्लभ. आखिर किस गप्रे बाद झाला तुमचे मुशायरे. चला निघा, चला निघा. मोठे शेरोशायरी करताय. चला निघा, कामाला जा. जा. मॅडम जा. वाचवलं तर वल्लभवरून यमकच सापडत हा, जा, निघ. यू ऑलवेज हेल्प मी. नॉनसेन्स. जा कामाला जा. रसिका, गो टू युअर डेस्क प्लीज. रसिका, एक सांगू, या माणसाच्या फार नादी लागू नको. आय एम गिव्हिंग यू वॉर्निंग. हे बाद आहे कॅरेक्टर, एक नंबरचं बाद आहे. त्याच्या जवळ पण जाऊ नकोस. त्याची सावली जरी पडली ना तरी काळं होतं आयुष्य. बर्बाद होशील तू. मी ऑलरेडी बर्बाद झालोय मॅडम. मला हे प्रचंड आवडले मॅडम. मला काही करा पण ही मला पटवून द्या ए, मॅडम. पटवून द्या. काय ते पटवून द्या? शाळेतला मित्र आहे मी तुझा. पटवून द्या. नाही तसं. मॅडम पटवून द्या ना मला या ना. ए, मज्जा येईल मॅडम, मज्जा येईल. तू वेडी आहेस, जरा डोक्यावर पडलीस. ऐका ऐका मॅडम, माझ्या आयुष्याच्या वाळवंटात माझ्यासमोर रसिका नावाचा उंट आलाय. आता माझा प्रवास बघा काय होईल ते. ऐक, म्हणजे मी उंट. Yes. मला उंट खूप आवडतं. मी उंट उंट. मला घोडा पण आवडतं बघ. ये ए गाढवानो, ए गाढव. अरे सीसीटीव्ही कॅमेरे लागले तिथे. ऑफिस मध्ये नाचतात तुम्ही. झू आहे हे. जा ना कामाला लागा ना. नॉनसेन्स. रसिका, यू टू. अशाच मला ओरडतात नेहमी त्या, कारण मी एकटा आहे ना. या जगात मी एकटा आहे, मला कोणी नाही आहे. कोणीच नाही. बिचारे मी आहे ना. लाव 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 लाव. ए, लाव, लाव, लाव. ए, एकटा बिकटा नाही. ह्याच्यात चरब्या आहेत या, माहितीये? ह्याची बायको सोडून गेली ह्याच्या चरब्यांमुळे याला. एक मिनिट. बायकोचं इकडे काढायचं नाही. तो माझा पर्सनल मॅटर आहे. रसिका, माझी बायको मला सोडून गेली, मी मान्य करतो, पण त्याला कारण आहेत रसिका. हे मी तुला आज भेटून सांगतो रसिका. एक मिनिट, आता कामं करा. बास झाली तुमची लवगिरी. ही जे काय करते ना ऑफिस नंतर, आता नाही करायची. आउट. आय सेड आउट. आयुष्यभर माझ्या विरुद्ध असा गळा काढण्याऐवजी एकदा लढा लावला असतात ना तर वेगळं चित्र दिसायला मिळालं. आता दिन ना अशी. इनफ. काय चुकलंय माझं, सांगा ना काय चुकलंय माझं. एवढी वर्षात मला एक हक्क नाही, एक व्हॅलेंटाईन घेऊन बरोबर जावं. नाही नाही हक्क. मी माणूस नाहीये, भावना नाहीये. काही करा पण हिला हो म्हणायला सांगा प्लीज मॅम. प्लीज मॅम, हिला हो म्हणायला सांगा. मी आज इथून जाणार नाही. प्लीज मॅम, एकदा प्लीज. याच्यावर जायचं तुला. याच्यावर येस. मी असं डायरेक्ट कसं सांगणार? मला आधी बाबांना विचारावं लागेल ना. विचार ना, बाबांना विचार. बाबांना विचार. नाही, पण नाही विचारू शकत. का? मला बाबा नाही येत, देवा घरी गेले. अरे मग प्रश्नच मिटला ना, मग कशाला विचारायचं बाबांना. चल चल. नाही thank you, नाही, तसं नाहीये. पण माझ्या आई मरताना मी आईला तसा शब्द दिला होता की बाबांना विचाराशिवाय असं मी कोणालाही हो म्हणणार नाही. आणि माझी आई गेल्यानंतर लगेचच वर्षभराने बाबा पण गेलं ना, मग मी आता कोणाला विचारू? जेन्युइन प्रॉब्लेम आहे, जेन्युइन प्रॉब्लेम आहे. हरकत नाही, प्रॉब्लेम नाही. एक मिनिट. अगं मी होतो ना तुझे बाबा. हो, तुझ्या बाबांनी जर तुला सांगितलं की समीर चौगुले बरोबर डेटवर जातात, तू जाशील की नाही? हो जाईन ना. मी बाबांच्या शब्दाबाहेर नाहीये. काय चाललंय चौगुले? रसिका. अरे हा बाप आहे का भांडीवाला आहे? कोण आहे हा? रसिका, कोण आलंय? बाबा तुम्हाला भेटायला समीर चौगुले आलेत बरं का. बाबा हे समीर चौगुले. मी समीर चौगुले, पाया पडतो. आणि समीर सर हे माझे बाबा. बाबा कुठे गेले? इकडे. रसिका, हा कोण? हा बाबा ते सांगतेस. या आमच्या मॅडम. ए मला तुमच्यात घेऊ नका. तुमचं चालू द्या. मॅडम या मी ना. तुमच्यात नाही. या ना मॅडम, मज्जा येते मॅडम. या. मला मज्जा नकोय. कळलं? मला मज्जा नकोय. कॅरी ऑन. हे
आहे तिकडे हा मॅडम सांगा. मी नाही मी सांगते. मॅडम तुम्हाला विचारायला आलेत की व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मी समीर चौगुलेंसोबत डेटला जाऊ का बाबा? समीर चौगुलेंसोबत? हो बाबा. हो हो माझ्यासोबत. समीर चौगुलेंसोबत बाबा जाते. डेटवर जाऊ. निघा घराबाहेर, निघा घराबाहेर. बाबा. अरे माझी पोरगी लाखात एक आहे, लाखात एक. या आय्या समीर चौगुले बोर असं बोल नका तुम्ही. मी बोलणार. या आय्या समीर चौगुले बरोबर तिला पाठवून लाज नाही वाटत? लात माकूर हाकलून देईन तुम्हाला. निघरे निघरे. समीर चौगुले हा हे निघा इथून, लात मारू हाकलून देईन. कसा वाटला सीन? कमाल. लक्षात आहे काय त्या परफॉर्मन्सच्या नादात तू काय केलंय? काय? तू स्वतःला शिव्या घालून घेतलेस. कळलं तुला? तू स्वतःचीच नालस्ती केली. कळलं का तुला? अरे बापरे, मला कळलं नाही हो. कारण कानावर समीर चौगुले पडल्यावर शिव्याच निघाला तोंडात. ही तुझी लायकी आहे. स्वतःबद्दल पण बरं बोलता येत नाही तुला. कळते का तुला? नॉनसेन्स. वेगळं बेरिंग आता हे बा झाला. चला कामाला, कामाला लाग. आय सेड आउट. राजू आउट. सखाराम आउट. ठीक आहे, माझ्यावर राज्य आता. अरे मी जाणून घेऊया हास्यरसिक काय म्हणतात. सई. फार भारी परफॉर्मन्स होता. हे जेव्हा कॅरेक्टर येतं तेव्हा ते कसं कुठे त्याचा ग्राफ जाईल ह्याचा काही भरोसा नसतो समीरदा. आणि आय थिंक ती त्याची ब्युटी आहे. फारच मजा आली. विशाखे आउटस्टँडिंग. म्हणजे आता ईज हा शब्दसुद्धा फिका पडायला लागलाय. असं काहीतरी एक सहजता तुमच्या दोघांमध्ये आहे. रसिका, यू वर सच अ वंडरफुल ॲडिशन. किती मजा केलीस तू. फारच सुंदर कॅरेक्टर पकडलंस. आणि सहसा ह्या फॉर्मॅटमध्ये कोणाला तिसऱ्याला बघायची सवय नाही आहे, पण तुला बघून एकदम आनंद मिळाला. आणि हे दोघे किती वेडे आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. पण त्याच्यामध्ये तू त्यांच्या बरोबरीने इथे रुजू झालीस, त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. मज्जा आली. सुपर. प्रसादा. रसिका, तू चेहऱ्यावरनं वाटतेस हुशार, तितकी तू हुशार नाही आहेस. तू सुद्धा यांच्या इतकीच बावळट आहेस. मजा आली, मजा आली. तू फार उत्तम कोपअप केलंस त्या दोघांबरोबर स्वतःला. प्राऊड ऑफ यू रसिका. मजा आली, खूप मजा आली. वा 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 वा. थँक्यू सो मच. मंडळी, आता तुमच्या समोर येतात फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. आणि शिरस्तेप्रमाणे गौरवच्या मार्गातला काटा बनून येतोय कोकणचा कोहिनूर ओंकार भोजने. बघूया या त्रिकुटाची भन्नाट कॉमेडी. वनी वनी काय स्पॉट आहे. वॉटर स्पॉट आहे वनी. हे गौऱ्या, काय सनसेट बघ ना किती छान दिसतोय. आपण पटकन एक फोटो घेऊया. वनी ऐक ना आपला हनीमून आहे ना. मग आपल्या हनीमून मध्ये सनसेट कशाला पाहिजे? गौऱ्या, सनसेट म्हणजे सूर्यास्त. हो काय? मग सेटअप बॉक्स म्हणजे? अरे तो टीव्ही बरोबर असतो ना. अच्छा, मग हे सनसेट. ओके, ते सूत्र सूर्यास्त. हो तेच चला एक फोटो फोटो फोटो. हो एक एक खारेग्राम 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 खारे शेंगदाणे खारेग्राम खारेग्राम. अगं वनी, खारेग्राम 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 खारे शेंगदाणे. खारे गरम खारे शेंगदाणे खारे गरम जारे शेंगदाणे. ए बाबा ए
काय 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 तुझं काय कुठं आहे चल बाजूला चल वनी काय झालं नाही याला बघून मला कसं तरी होतंय रे. कसं तरी म्हणजे याला मी आधी पाहिल्यासारखं वाटतंय. अगं ह्याला अगं सगळे शेंगदाणे सारखे दिसतात ना म्हणून सगळे शेंगदाणे मला सारखेच दिसतात टेन्शन घेऊ नको. वने तुझ्यासाठी खारे शेंगदाणे वने शेंगदाणे. पण तुला माझं नाव कसं माहित? हा वने तू तू मला ओळखलं नाहीस वने. एक मिनिट नाही. एक मिनिट तू आमचा पाठलाग करतोय का पाठलाग करतोय शंकर पाळ्या हा ए तू आमचा पाठलाग करतोय मी एवढं काय मी म्हणजे काय एवढं कशाला पाहिजे वने वने तू मला ओळखलं नाहीस वने. नाही. अगं मी भानुदास. कोण भानुदास? ए ए ए बने ए ए ए वने मी तुझ्या मागच्या जन्मीचा नवरा भानुदास. वने 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 आठवलं मला आठवलं म्हणे आठवलं का नाही म्हणे मी तुझा भानुदास. भानुदास भानुदास उठला काय मी दबलं खाली ते भानुदास एक मिनिट ए बाबा हे म्हणे हे काय तुझं काय मध्ये थांब ना म्हणे दबलो खाली चपलो पूर्ण मी ऐक ना हे बाबा तुझं काय काम आहे काय काम आहे? तुझं काय काम आमच्या मध्ये गपला जरा भानुदास कसला भानुदास हा इतकं घाणेरडं नाव आहे भानुदास हा चल हे ए येऊ नको आमच्या मध्ये येऊ नको आम्हाला तू जा ना यार कोण आहे तू चल शेंगदाणे चल आपण जाऊया म्हणे यार तू पडली माझ्या अंगावर यार वने तुला आठवतंय वने वने आठव तो काळ स्वातंत्र्यपूर्वीचा काळ होता. आपण दोघे चिपळूणच्या जंगलात राहत होतो. त्यावेळी आजूबाजूला 10 दिशेला इंग्रजांविरुद्ध आक्रोश होत होता आणि आपण दोघे लपून छपून व्हॉइस रॉयच्या बंगल्यामागे गावठी दारूची भट्टी चालवत होतो. ए आठवलं वने वने इंग्रज आपल्या मागावर होते. ते एकदा घोड्यावरून आले होते आठवते वने. Hey lady, तुम क्या कर रहे हो? कुछ नहीं माय बाप, हम गरीब लोग हैं. Oh, गरीब लोग. त्या काळी चिपळूणमध्ये हिंदी बोलायचे अरे हे नाग्या किती खोटं बोलशील बे तुला कळावं म्हणून त्याने हिंदीत बोलायला लागलं. तुला ऐकायचंय? हा ऐकायचं मला ऐकायचं आहे Hey lady, what is happening? मंगला सकते हैं लगाओ दे हमने मंगला तरीका हर जगह सिखा दे रहे हैं. नाग्या. ए कुठली भाषा ही त्या काळी आमच्या जंगलात अशीच भाषा होती. वगैरे का अंदू वर्रा का मुर्रा मंगला सकते क्या हार रे वर्रा का रे रे वा मंगला तक हार बोले तो हे काय चाललंय अरे का आठवलं हे भानू नाही हे वडी सोड नीट बघ भानू नाही हा कानू आहे कानू काय तू तू आमच्या दोघांच्या मध्ये कसा येतो बे आणि बरं काय रे मागच्या जन्मात तू चिपळूणलाच होता काय व्हेरिएशन नाही चिपळूणलाच मला सांग कोण कुत्र ओळखते तो चिपळूण मध्ये येऊन जाऊन चिपळूण चिपळूण करतो ते हा आणि ही तुझी बायको तुझा नवरा एकच मिनिट थांब हा जो नवरा आहे मला प्रूफ सांग वने सांग काय तू का तू मध्ये बोल नको तुझ्यामुळे सगळं झालं प्रूफ दाखव प्रूफ काय सांग वने. माझ्या नवऱ्याच्या डाव्या हाताला 5 बोटं होती. हा हे बघ अजूनही आहे हे बघ मग मला काय 22 आहेत मला पण 5 आहे प्रत्येकाला 5 आहे प्रत्येकाचा जो नवरा झाला काय हा नीट ठोस ए हात बाजूला ठोस पुरावा दे ठोस पुरावा म्हणे
माझ्या नवऱ्याचे डोळे निळे नव्हते. माझ्या नवऱ्याच्या भुवयांना 568 केस होते. मोज म्हणे 1 2 3 4 568. घालता म्हणे भानू भानू तुला मी कुठं नेऊन हाणू मला एवढं सांग फक्त भानू. ऐक ना हे तू गप ना 2 मिनिटं यार. तू म्हणे ऐक ना म्हणे झालं ना पुनर्जन्म ना. हा भूतकाळ झाला ना. मी वर्तमान काळ आहे. मी तुझं भविष्य म्हणे तुझ्या गळ्यात माझ्या नावाचं मंगळसूत्र म्हणे. हो म्हणे याने तुझं मंगळसूत्र प्रत्येक जन्मात काढलं होतं. होय मी हो कधी रे सांगतो ना म्हणे त्या जन्मात एका रात्री मी मालाची डिलिव्हरी करण्यासाठी निघालो होतो. रस्त्याला कुठे चिटपाकरूही नव्हतं. समोर अचानक एक माणसाची आकृती दिसली. अशीच त्याने मान हलवली. मला कळलंच नाही तो डावीकडे जायला सांगतोय का उजवीकडे जायला सांगतोय. म्हणून मी कडेकडेला गाडी घेतली आणि माझा तोल गेला आणि मी कड्यावरून खाली पडलो आणि मग मी वर गेलो. अरे वने तू माझ्या नवऱ्याला मारलास. नाही मारलं ना. अगं मी कशाला मारू वने. ऐक ना भानावर आहे वने. मी काहीच नाही केलंय. अगं बेवडा आहे हा. दारू पिऊन पडला असेल माझ्यावर नाव घेतोय. मी काहीच नाही केलं. नाही वने खरं सांगतोय मी. हा झालं तुझं. आता मध्ये येऊ नको आमच्या वने. चल झालं गप्प बस वने चल ग. अगं वने आपला हनीमून आहे यार. ह्याच्या नंतर कुठं लागतं यार. म्हणे फक्त त्याच जन्मात नाही प्रत्येक जन्मात त्यानं आपला जीव घेतलाय. होय म्हणे तुला सांगतो त्यानंतरचा जन्म स्वातंत्र्यानंतरचा. तेव्हा आपण टेबल खुर्ची होतो. होय म्हणे होय. तू खुर्ची मी टेबल. आठव म्हणे बांगला मुक्ती संग्रामाची व्यूहरचना त्या अधिकाऱ्यांनी आपल्यावरतीच बसून आखली होती. आठव टेबल खुर्ची निर्जीव होते रे. ते निर्जीव असतात. पण आधी आम्ही सजीव होतो ना. आम्ही झाडं होतो. आम्हाला तोडून तू आम्हाला निर्जीव केलं. काय पण सांगतोय आपण झाड होतो. हो म्हणे तू वडाचं झाड आणि मी बाभूळ होतो. तुझ्या छान अशा पारंब्या होत्या. वाऱ्यावरती तू अशा छान त्या झुलवायचीस. पण ह्या नराधमानं तुझ्या त्या झुलणाऱ्या पारंब्या कुऱ्हाडीच्या घावीनं तोडून टाकल्या. मी नाही तोडल्या. तूच होतास. मी नाही. हो तूच. अरे मला काय पण सांगतो यार म्हणे. याचं कसं ऐकतोस तू. नाही बरोबर बोलतोयस भानू मला तुझ्यासोबतच राहायचं. अरे काय तुझ्यासोबत मला आता. अगं काय चाललंय तुमच्या दोघांचं राहिल्यापासून. पुनर्जन्म हानिमूनचं स्किट आहे. हानिमून सोडून बाकी सगळं होतंय. हानिमूनचं स्किट काय होतच नाही पुढे. राग्या ही पिपान नको वाजू. तुम्हाला बाहेर भेट तुझी पिपान ठेचतो करायला बघायची. तुम्ही याला मला नाही राहतो तुझ्यासोबत. कळलं काय. तू याच्यासोबत राहा. घाबरू नको. चाललो मी. वाजव ती पिपानी. तू पण राहायसोबत चल निघ. म्हणे ये तुला आणखी जन्माचे दाखले देतो. म्हणे गेला तो. आपण जेवढं केलं तेवढं सत्कारी लागलं. आता आपण कोर्ट मॅरेज करूया. आणि पुढे काय. पुढे हनीमूनचं पॅकेज बुक केलेलं आहे. म्हणजे आता आपली मज्जा. आणि मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आता भेट होणार आहे पुढल्या आठवड्यात. तुम्ही बघायला विसरू नका. बुधवार गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.